ओम साईराम. स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या साई शूद्र यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहे नवीन ब्लॉग. तर आत्ताच आपण भद्रा मारुतीचं दर्शन करून चाललेलो आहोत देवगिरी येथे दौलताबादचा किल्ला बघण्यासाठी. तर चला जाऊया देवगिरी येथील दौलताबाद किल्ला बघायला. ओम साईराम. तर आता आपण निघलो आहे भद्रा मारुती येथून खुलताबादामधून. तर आपण आता टर्न घेऊन चाललेलो आहे देवगिरी किल्ला बघण्यासाठी दौलताबादकडे. तर हा समोर रस्ता आहे तो जातोय देवगिरीकडे दौलताबादमध्ये. तर चला जाऊया देवगिरीचा किल्ला बघण्यासाठी. तर त्याआधी आपल्याला प्रचंड भूक लागली. ऊन जास्त असल्या कारणाने आपल्याला भूक लागली आणि तहान लागली. त्यासाठी आपण थांबलेलो नाश्त्याला. तर बघू शकता गरमागरम स्पेशल मिसळ आलेली इथं. तर चला घेऊया मिसळचा लाभ. खूप सुंदर अशी स्पेशल मिसळ ऑक्सरवाडी मिसळ आहे. तर आपण थांबलेलो आहे ऑक्सरवाडी मिसळ खाण्यासाठी. तर चला घेऊया ऑक्सरवाडी मिसळचा आनंद. खूप सुंदर अशी टेस्ट आहे. तर बघू शकता मिसळमध्ये काय काय आयटम भेटतात. तर आपण प्रत्येक आयटमची टेस्ट घेणार आहोत आणि कशी आहे हे सांगतो तुम्हाला. तुम्ही बी एकदा आल्यावर ऑक्सरवाडी मिसळला नक्की भेट द्या. खूप सुंदर क्वालिटी आहे ऑक्सरवाडी मिसळ. तर चला घेऊया आता ऑक्सरवाडी मिसळची टेस्ट. तर बघू शकता तांबडा पिवळा रस्सा, शेव, बर्फी, दही, गुलाबजाम, पाव, चिवडा सर्व काही याच्यामध्ये आपल्याला. तर चला घेऊया आता टेस्ट. चालू. तर आपण ऑक्सर मिसळ खाण्यासाठी बघू शकता काय काय ऑक्सर स्पेशल दही, गुलाबजाम, बर्फी, शेव, चिवडा, मठ्ठा. आपण आलेलो खुलताबादला दौलताबादचा किल्ला बघण्यासाठी. तर आपण बघा सुंदर टेस्ट आहे. ओम साईराम. तर आपण नाश्ता करून निघालो आहे दौलताबादच्या किल्ल्याकडे जाण्यासाठी. तर बघू शकता तर हा आहे दौलताबादकडे जाताना बीच रोड. रस्त्या खूप मोठा घाट आहे. 9-10 किलोमीटर अंतरावर आहे दौलताबाद किल्ला. समोरचा डोंगर दिसत आहे तोच आहे दौलताबादचा किल्ला, खुलताबादचा किल्ला, देवगिरी किल्ला. तर आपण आता घाट पार करून जाणार आहोत देवगिरी किल्ला बघण्यासाठी. समोर बघू शकता खूप सुंदर असा दृश्य देवगिरी किल्ल्याचं आपल्याला बघायला मिळते. तर बघू शकता एंट्री गेट आलेलं आहे. ते आहे गेट दौलताबादच्या किल्ल्याचे. आपण पार करून किल्ल्याकडे चाललेलो आहे. तर बघू शकता समोरच उंच डोंगरावरती देवगिरी दौलताबादचा किल्ला स्थापित आहे. तर त्याला आपण आलेलो आहे देवगिरी किल्ल्यापाशी. तर आपण आता गाडी पार्किंग करून जाणार आहोत किल्ला बघायला. चला जाऊया किल्ल्याकडे. तर आपण आता एंट्री केली आहे किल्ल्याकडे जाण्यासाठी मध्ये प्रवेश. ओम साईराम. तर आपण आलेले मध्ये आता एंट्री करून. तर आपण आता तिकीट घेतलेलं आहे. समोर बघू शकता तिकीट काउंटर आहे. तर तिकीट काउंटरचा दर आहे महाराष्ट्रीय असल्यामुळे भारतीय नागरिक असल्यामुळे आपल्याला 25 रुपये तिकीट आहे. 2चे आपण 50 रुपये देऊन तिकीट घेऊन चाललेलं आहे किल्ल्याच्या एंट्री गेटकडे मध्ये प्रवेश घ्यायला. बघू शकता खूप गर्दी असते किल्ला बघण्यासाठी सकाळी सकाळी. आपण दुपारी आलेलो आहे 3-4च्या दरम्यान, त्यामुळे गर्दी थोडी कमी आहे. तर चला जाऊया आता किल्ला बघण्यासाठी देवगिरीकडे. तर आपण आता तिकीट चेक करून जाणार आहोत. मध्ये समोरच खूप सुंदर असं फलक लावलेलं आहे माहितीचं. तर बघू शकता खूप सुंदर अशी रचना देवगिरी किल्ल्याची आणि इथं माहिती दिलेली आहे दौलताबादच्या किल्ल्याची. कधी स्थापन झाला, कोणी स्थापन केला, सर्व माहिती इथे तुम्हाला मिळते. तर बघू शकता ओम साईराम. तर आपण आलेलो आहे आता देवगिरी किल्ला बघण्यासाठी. तर चला जाऊया मध्ये प्रवेश करूया. तर प्रवेश करण्याआधी मध्ये तर इथे आपलं तिकीट काढलेलं आहे. तर तिकीट चेक करून मध्ये एंट्री करायची आहे. तर तुम्ही बघू शकता भव्य दिव्य असा त्या काळातील दरवाजा इथे आपल्यास बघायला मिळतो. तर तुम्ही बघू शकता जबरदस्त लोखंडी सोडे इथे लावलेले आहे. कारण त्या काळामध्ये परकीय आक्रमण झाले तर संरक्षणासाठी दरवाजांना
लोखंडी सुळे लावण्यात आले होते, कारण की त्या काळामध्ये हत्तीच्या साह्याने दरवाजे तोडले जायचे, त्यामुळे त्यांना लोखंडी सुळे लावण्यात आले होते. तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं वातावरण इथे आपल्याला बघायला मिळते. तर त्या काळातील वापरल्या गेलेल्या तोफा सुद्धा आता इथं आहे. तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशा जतन करून ठेवलेल्या अजून इथे तोफा. तर वेगवेगळ्या प्रकारच्या तोफा आपल्याला इथे बघायला मिळतात. तुम्ही बघू शकता सर्व तोफांची माहिती इथे दिलेली आहे, तोफा ठेवलेल्या आहे जतन करून. तर आपण आता बघूया देवगिरी किल्ल्याची माहिती, जाणून घेऊया थोडक्यात माहिती. 6व्या शतकाच्या आसपास देवगिरी हे पश्चिम आणि दक्षिण भारताकडे जाणाऱ्या कारवा मार्गासह सध्याच्या औरंगाबाद जवळ एक महत्वाचे उंचीवरील शहर म्हणून उदयास आले. शहरातील ऐतिहासिक त्रिकोणी किल्ला सुरुवातीला 1187च्या आसपास पहिला यादव सम्राट बिल्मा व्ही याने बांधला होता. 1308 मध्ये उत्तर भारतातील काही भागावर राज्य करणाऱ्या दिल्ली सल्तनतचा अल्लाउद्दीन खिलजीने शहर ताब्यात घेतले. 1327 मध्ये दिल्ली सल्तनतच्या मोहम्मद बिन तुगलकने शहराचे नाव बदलून दौलताबाद केले आणि आपली शाही राजधानी दिल्लीहून शहरात हलवली. दिल्लीच्या लोकसंख्येचे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर करून आताच्या दौलताबादमध्ये स्थलांतर केले. तथापि मोहम्मद बिन तुगलकने 1334 मध्ये आपला निर्णय उलटवला आणि दिल्ली सल्तनतची राजधानी दिल्लीला परत हलवण्यात आली. 1499 मध्ये दौलताबाद अहमदनगर सल्तनतचा एक भाग बनले, ज्यांनी त्यांचा दुय्यम राजधानी म्हणून वापर केला. 1610 मध्ये दौलताबाद किल्ल्याजवळ औरंगाबादचे नवीन शहर, ज्याचे नाव खडकी होते, अहमदनगर सल्तनतची राजधानी म्हणून काम करण्यासाठी इथिओपियन लष्करी नेते मलिक अंबर यांनी स्थापन केले होते. याला गुलाम म्हणून भारतात आणले गेले होते, परंतु लोकप्रिय झाले होते. अहमदनगर सल्तनतचे पंतप्रधान दौलताबाद किल्ल्यावरील सध्याच्या काळातील बहुतेक तटबंदी अहमदनगर सल्तनत अंतर्गत बांधण्यात आली होती. देवगिरी किल्ल्याविषयी अशी बी दंतकथा ऐकलेली आहे की हिंदू धर्मात भगवान शिव या प्रदेशाच्या सभोवतालच्या टेकड्यांवर थांबले होते असे मानले जाते. त्यामुळे हा किल्ला मुळात देवगिरी म्हणून ओळखला जात होता. दौलताबाद किल्ला पाण्याने भरलेल्या खंदकने वेढलेला आहे. प्राचीन काळी मगरींना शत्रूच्या हल्ल्यांपासून संरक्षणासाठी खंदकात ठेवले जात असे. शहराचे क्षेत्र देवगिरीच्या डोंगरी किल्ला कधी कधी देवगिरीला लॅटिनकर केले जातात. हे सुमारे 200 मीटर उंच शंकूच्या आकाराच्या टेकडीवर उभे आहे. टेकड्याच्या खालच्या उताराचा बराचसा भाग यादव वंशाच्या शासकांनी कापून संरक्षण सुधारण्यासाठी 50 मीटर उभ्या बाजूने सोडला आहेत. किल्ला हे विलक्षण ताकदीचे ठिकाण आहे. शिखरावर जाण्याचे एकमेव साधन म्हणजे एक अरुंद पूल आहे, ज्यामध्ये 2 पेक्षा जास्त लोकांचा रस्ता आहे आणि खडकात खोदलेली एक लांब गॅलरी आहे, ज्यामध्ये बऱ्याच अंशी हळूहळू वरचा उतार आहे. या गॅलरीच्या मध्यभागी प्रवेश गॅलरीला उंच पायऱ्या आहेत, ज्याचा वरचा भाग युद्धाच्या वेळी नियत केला जाळीने झाकलेला आहे आणि वरच्या गॅरिसने जळत ठेवलेला प्रचंड आगीचा चूल तयार केली आहे. शिखरावर आणि उतारावर काही अंतराने आजूबाजूच्या ग्रामीण भागाकडे तोंड करून मोठ्या जुन्या तोफा नमून आहेत. तसेच मध्य मार्गावर शत्रूंना गोंधळात टाकण्यासाठी गुहेचे प्रवेशद्वार आहे. किल्ल्याची खालील वैशिष्ट्ये होती, जी त्यांच्या फायद्यासह सूचीबद्ध आहे. किल्ल्यातून वेगळे बाहेर पडू शकत नाही. फक्त एक प्रवेशद्वार. निर्गमन हे शत्रू सैनिकांना त्यांच्या स्वतःच्या धोक्यात बाहेर पडण्यासाठी शोधात, किल्ल्यात खोलवर जाण्यासाठी, गोंधळात टाकण्यासाठी डिझाईन केले आहे.
समांतर दरवाजे नाहीत. हे आक्रमक करणाऱ्या सैन्यांची गती खंडित करण्यासाठी डिझाईन केलेले आहे. तसेच ध्वज मास्ट डाव्या टेकडीवर आहे, जो शत्रू काबीज करण्याचा प्रयत्न करेल. अशा प्रकारे नेहमी डावीकडे वळेल, पण किल्ल्याचे खरे दरवाजे उजवीकडे आणि खोटे डावीकडे आहेत. त्यामुळे शत्रू गोंधळात टाकतात. वेशीवरील स्पाईक गन पावडरच्या आधीच्या काळात दारूच्या नशेत असलेल्या युद्धातील हत्तींचा वापर वेशी फोडण्यासाठी मेंढा म्हणून केला जात असे. स्पाईक्सच्या उपस्थितीने हे सुनिश्चित केले की हत्तींचा मृत्यू इजा झाल्यामुळे झाला. प्रवेश मार्गांची जटिल व्यवस्था, वक्र भिंती, खोटे दरवाजे शत्रूला गोंधळात टाकण्यासाठी डिझाईन केले. खोटे परंतु डाव्या बाजूला सुव्यवस्थित गेट्सने शत्रू सैनिकांना आम्ही दाखवले आणि त्यांना आत अडकवले आणि शेवटी त्यांना मगरींना खायला दिले. टेकडीचा आकार एका गुळगुळीत कासवासारखा आहे. यामुळे पर्वत सरडे गिर्यारोहक म्हणून वापरणे प्रतिबंधित होते, कारण ते त्यास चिटकून राहू शकत नाहीत. शहर सुधारणे. दौलताबाद हे औरंगाबादच्या वायव्येस जिल्हा मुख्यालय आणि एलोरा लेण्यांच्या मध्यभागी 16 किलोमीटर अंतरावर आहे. मूळ विस्तीर्णीय राजधानीचे शहर आता बहुतेक रिकामे आहे आणि ते एका गावात कमी झाले आहे. जुने शहर आणि लगतच्या किल्ल्यांकडे जाणाऱ्या पर्यटकावर त्याचे बरेचसे अस्तित्व अवलंबून आहे. इतिहास सुधारणे. भारताचा पश्चिम किनारा पारंपरिक यादव राजधानी डिओगिल, देवगिरी किंवा देवगिरीसह मध्यभागी केटलान ॲटलसमध्ये 1375 मध्ये डिओगिल शहराच्या वर एक विलक्षण ध्वज फडकवतो, तर किनारी शहरे दिल्ली सल्तनतच्या काळात झेंड्याखाली आहेत. देवगिरी शेवटी 1307 मध्ये अल्लाउद्दीन खिलजीने काबीज केले. मुघल सैन्याने दौलताबाद किल्ला ताब्यात घेतला. 1633 मध्ये देवगिरी किल्ला ताब्यात घेतला. ही जागा किमान 100 BC पासून व्यापलेली होती आणि आता अजिंठा आणि एरोला येथील हिंदू आणि जैन मंदिरांचे अवशेष आहेत. लेणी 32 मध्ये जैन तीर्थकारांसोबत कोरलेली कोणाईची मालिका. या शहराची स्थापना इसवी सन 1187. एक यादव राजपुत्र भीमा व्ही, ज्याने चालुक्याशी आपली निष्ठा सोडली आणि पश्चिमेकडे यादव वंशाची सत्ता स्थापन केली. यादव राजा रामचंद्रांच्या राजवटीत दिल्ली सल्तनतच्या अल्लाउद्दीन खिलजीने 1296 मध्ये देवगिरी छापा टाकला आणि यादवांना जबरदस्त खंडणी द्यायला भाग पाडले. जेव्हा खंडणी देणे थांबले तेव्हा अल्लाउद्दीनने 1308 मध्ये देवगिरीला दुसरी मोहीम पाठवली, ज्याने रामचंद्रांना त्याचा मालक बनण्यास भाग पाडले. तर ओम साईराम मित्रांनो, आपण आलेलो आहे दौलताबाद किल्ल्यावर. तर आपण आलेलो आता भारत माता मंदिराचं दर्शन करण्यासाठी. बघू शकता त्या काळातील बांधकाम व्यवस्था कशी होती, कसे कामं करेल बांधकाम बघू शकता. मागं हे बघा, हे मंदिर आहे मागं भारत माताचं, आणि इकडे मागचे सगळे कामं बघायचं कसे सगळं पीस मोकळं एवढा मोठा किल्ल्याचा. 1328 मध्ये दिल्ली सल्तनतचा मोहम्मद बिन तुगलकने त्याच्या राज्याची राजधानी देवगिरी येथे हस्तांतरित केली आणि त्याचे नाव दौलताबाद ठेवले. 1327 मध्ये सुलतानाने दौलताबाद देवगिरी ही आपली दुसरी राजधानी बनवली. काही विद्वानांचा असा युक्तिवाद आहे की राजधानीचे हस्तांतरण करण्यामागील कल्पना तर्कसंगत होती, कारण ती राज्याच्या मध्यभागी कमी अधिक प्रमाणात होती
आणि भौगोलिकदृष्ट्या उत्तरेकडून राजधानी सुरक्षित केली. पश्चिम सीमेवर हल्ले, दौलताबाद किल्ल्यातील परिसर त्यांना कोरडा व शुष्क वाटला. त्यांचे भांडवल शिफ्ट धोरण अत्यंत अपयशी ठरले. त्यामुळे तो पुन्हा दिल्लीला गेला आणि त्याला मेंढ किंग अशी उपाधी मिळाली. दौलताबाद किल्ल्यातील पुढील महत्वाची घटना म्हणजे बहमनी सुलतान हसन गंगू बहमनी, ज्याला अल्लाउद्दीन बहमनशाह 3 ऑगस्ट 1347 ते 11 फेब्रुवारी 1358 म्हणून ओळखली जाते. याने चांद मिनारचे बांधकाम केले. हसन गंगूने दिल्लीच्या कुतुब मिनारची प्रतिकृती म्हणून चांद मिनार बांधला, ज्याचा तो खूप मोठा चाहता होता. मिनार बांधण्यासाठी त्यांनी इराणी वस्तू विशारदांना नियुक्त केले, ज्यांनी रंगासाठी लॅपिस लाझुली आणि रेड अक्षराचा वापर केला. एका आत्महत्येच्या प्रकरणामुळे सध्या मिनार पर्यटकांच्या हद्दीबाहेर आहे. किल्ल्यातील पुढे गेल्यावर आपल्याला चिनी महाल हा औरंगजेबाने बांधलेला VIP तुरुंग दिसतो. या तुरुंगात त्यांनी हैदराबादच्या गोलकोंडा सल्तनतच्या अबुल हसन कुतुबशहाला ठेवले होते. अबुल हसन तानाशाह शेवटचा कुतुबशाही सुलतान यांच्या पूर्ववर्ती गोष्टी रहस्यमय आहेत. गोलकोंडा राज्य घराण्याचे एक नातेवाईक असेल तरी त्यांनी प्रख्यात सोफी संत शहाराजू कट्टाल यांचे शिष्य म्हणून आपली सुरुवातीची वर्ष घालवली आणि राजशाहीच्या थाटात आणि भव्यतेपासून दूर राहून एक स्पार्टन अतिस्व निर्माण केले. शाह रजीउद्दीन हुसेननी ज्यांना शाह राजू या नावाने ओळखले जाते, त्यांना हैदराबादमधील उच्चंभू आणि सामान्य लोक या दोघांनाही आदराने मानले होते. गोलकोंडाचा 7वा राजा अब्दुल्ला कुतुबशाह हा त्यांच्या सर्वात प्रखर भक्तांपैकी एक होता. सिंहासनाचा कोणताही पुरुष वारस न ठेवता तुरुंगात त्याचा मृत्यू झाला. सध्याच्या काळातील बहुतेक तटबंदी अहमदनगर सल्तनतच्या बहमनी आणि निजाम शहांच्या अंतर्गत बांधण्यात आली होती. शहाजहानच्या आधिपत्याखाली दख्खनच्या मुघल गव्हर्नरने 1632 मध्ये किल्ला ताब्यात घेतला आणि निजामशाही राजपुत्राला कैद केले. 1760 मध्ये मराठा साम्राज्य ते पुन्हा ताब्यात घेतले. स्मारके सुधारणे 2.75 मैल म्हणजेच 4.43 किमी परिघाचे बाह्य भिंत एकेकाळी देवगिरीच्या प्राचीन शहराला वेढलेली होती आणि वरच्या किल्ल्यांच्या पायथ्यामध्ये संरक्षणाच्या 3 ओळी आहेत. तटबंदीसह दौलताबाद मध्ये अनेक उल्लेखनीय स्मारके आहेत, ज्यापैकी प्रमुख म्हणजे चांद मिनार आणि चिनी महल. तटबंदीसह दौलताबाद मध्ये अनेक उल्लेखनीय स्मारक आहे, ज्यापैकी प्रमुख म्हणजे चांद मिनार आणि चिनी महल. चांद मिनार हा 210 फूट 64 मीटर उंच बुरुज आहे. उंच आणि 70 फूट 21 मीटर पायथ्याशी परिघामध्ये आणि मुळात सुंदर फरशीय चकाकलेल्या टाइल्समध्ये झालेले होते. 1445 मध्ये अल्लाउद्दीन बहमनी यांनी किल्ला ताब्यात घेतल्याच्या स्मरणार्थ त्यांची उभारणी केली होती. चिनी महाल शब्दात चायना पॅलेस एकेकाळच्या महाल सौंदर्याच्या इमारतीचा अवशेष आहे. त्यात गोलकोंडाच्या कुतुबशाही राजापैकी शेवटचा अबुल हसन तानाशाह याला औरंगजेबाने 1687 मध्ये कैद केले होते. वाहतूक सुधारणे. रस्ता वाहतूक. दौलताबाद हे औरंगाबादच्या बाहेरील भागात आहे आणि ते औरंगाबाद एलोरा रस्त्यावर राष्ट्रीय महामार्ग 2003 आहे. औरंगाबाद रस्त्याने जोडलेले आहे आणि देवगिरीपासून 20 किलोमीटर अंतरावर आहे. रेल्वे वाहतूक सुधारणे.
दौलताबाद येथे स्थानक हे दक्षिण मध्य रेल्वेच्या मनमाडपूर्ण विभागात आहे. तसेच दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाच्या मुदखेड मनमाड विभागातही आहे. 2005 मध्ये पुनर्रचना होईपर्यंत तो हैदराबादचा विभागाचा एक भाग होता. औरंगाबाद हे दौलताबाद जवळील एक प्रमुख स्टेशन आहे. देवगिरी एक्सप्रेस मुंबई आणि सिकंदराबाद हैदराबाद दरम्यान छत्रपती संभाजी नगर मार्गे नियमितपणे धावते. ओम साईराम. तर आता आपण पोहोचलो आहे किल्ल्याच्या मध्यभागी. तर आता आपण बघणार आहोत तो मेंढा तोफ. तर जाणून घेऊया थोडक्यात मेंढा तोफचा इतिहास. मेंढा तोफ या तोफेचे मूळ नाव शिकन तोफ होते असेही म्हणतात, पण तिच्या आकारावरून तिला मेंढा तोफ असे आता नाव प्रचलित आहे. या तोफेवर 2 उल्लेख आहे. संपूर्ण किताबासहित एक औरंगजेबाचा आणि दुसरा तोफ निर्मात्याचे नाव मोहम्मद हुसेन अमले अरब असे लिहिले आहेत, असे मार्गदर्शन करणारे सांगितले. बुरुजाच्या मध्यभागी तोफेचे तोंड फिरवण्यासाठी व्यवस्था आहे, जेणेकरून दूर मारा करण्यात यावा. देवगिरी किल्ल्यावर चिनी मलापासून जवळच एका बुरुजावर ही मेंढा तोफ आहे. 4ही दिशांना फिरू शकणाऱ्या या तोफेला मागच्या बाजूला मेंढ्याचे तोंड आहे, त्यामुळे या तोफेला मेंढा तोफ असे नाव पडले. मुस्लिम शासक किला तोफ किला शिकन म्हणजेच किल्ला तोडणारी तोफ म्हणत असे. किल्ल्यावर प्रवेश करण्यासाठी यादवकालीन मार्गदरी महालाच्या सभोवताली डोंगर पोखरून केलेली दरी दिसते. ते साधारणतः 50 किल्ल्यावर प्रवेशासाठी आधुनिक लोखंडी पूल ते 100 फूट खोल अशी असावी. इथे या किल्ल्यावर वरच्या बाजूला प्रवेश करण्यासाठी एकमेव रस्ता आहे आणि सर्व बाजूंनी दरी आहे. आता किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी एक आधुनिक पूल लोखंडाच्या पर्यटनासाठी केलेला आहे आणि जुना पूल काहीसा विटा आणि दगडांचा वापर करून बांधलेला आहे. हाच पूल पूर्वी पर्यायी रस्ता म्हणून वापरण्यात येत होता. दरीतील पाण्याची पातळी उभय बाजूवरील बंधारा यावरून नियंत्रित करण्यात येत असे. धोक्याच्या प्रसंगी शत्रू सैनिकाला थोपवून धरण्यासाठी कोणत्याही एका धरणातून पाणी दरीत सोडण्यात येत असे आणि दुसरे धरण बंद करण्यात येईल, त्यामुळे पाण्याची पातळी वाढत असे. या प्रकारे धोक्याच्या वेळेस हा पूल पाण्याखाली जात असे आणि जो आधुनिक पूल दिसतोय त्याचा उपयोग क्वचित प्रसंगी करत असतील असे वाटते. म्हणून या किल्ल्यावर हल्ला करणे केवळ अशक्य वाटते. अर्थात फितुरीमुळे या किल्ल्याची वाट लागली हे सांगण्यात काही गरज नाही. या डोंगरावर किल्ल्याच्या सुरक्षेसाठी आणि शत्रूंच्या दिशाभूल करण्यासाठी जागोजागी इथे वाटा आहेत, भुहेरी मार्ग आहेत. येथे पूल ओलांडला की काही अंधारी रस्ते ओलांडावा लागतात. येथे माणूस हरवल्यासारखा अनुभव येतो. प्रत्येकाला हा किल्ला ओलांडून जाण्यासाठी या अंधाऱ्या पायऱ्या ओलांडाव्या लागतात आणि याला समांतर असा एक पर्यायी रस्ता इथेच आहे, ज्याच्यातून इथे मार्गदर्शन करणाऱ्या किल्ला अचक्य कसा राहील, शत्रूवर उकळते तेल टाकण्यासाठी जागा कोणत्या, शत्रूने प्रवेश केल्यावर तो जर चुकीच्या मार्गाने गेला तर सरळ दरीत कसा जाईल, गुप्त कोठड्या दूर सोडून शत्रूला अडवण्यासाठी पद्धत, भुवरातून लहान लहान चाके सरकवून त्याच्या फासासारख्या वापर, हे सर्व अद्भुत आहे. ते मात्र मार्गदर्शनाकडूनच पाहिले आणि ऐकले पाहिजे. हेच या किल्ल्यात पाहण्यासारखे वाटते. अजूनही इथे धोकादायक रस्ते अंधाऱ्या गुहेत आहेत. मार्गदर्शनाशिवाय या रस्त्याने प्रवेश करू नये किंवा मार्गदर्शकाचा उपयोग घ्यायचा नसेल तर सोप्या मार्गाने जावे. तो पार करतानाही अंधाऱ्या रस्त्याचा वापर करावा लागतो. भिंतींचा आधार घेत हा रस्ता विना मार्गदर्शकाशिवाय अनेक पर्यटक हा रस्ता सहज पार करतात. डोंगराळ वाटेवर पायऱ्यांचा रंग लागले की तिथे एक गणपतीचे मंदिर आहे. केव्हापासून आहे हे कोणाचाही निश्चित सांगता येत नाही. बारादरी दरवाजाचे निवासस्थान
बारादरी दमलेले पर्यटक जेव्हा पायऱ्यावरून वर पोहोचतात तेव्हा इथल्या बारादरीतले भव्य महलाच्या दर्शनाने जरांशी विश्रांती घेतल्यावर सुखावतो. 12 कमानी असलेली ही इमारत आहेत. इथे अष्टकोनी खोल्या आणि या खोल्यांची छत घुमटाकृती आहे. त्यालगतच खोलीत लोखंडी खिडक्या आहेत. प्रत्येक दारावर एक खिडकी असून त्यातून मनोरम देखावे बघता येतात. बारादरीचे बांधकाम दगड चुनेचे केलेले दिसते. चुनेच्या थराचे डिझाईन मोहक आहे. इथे एक पाणी विक्रेता आहे. 1 रुपयात 1 ग्लास विकून पर्यटकाची तहान तो भागवतो. इथूनच पुढे गेले की पुढे शिखर बुरुज आहे. शिखराकडे जाताना डोंगर पोखरून गुहा इथे दिसते. डोंगरा वाटेवर पायऱ्यांची रांग लागली की तिथे गणपतीचे मंदिर आहे. केव्हापासून आहे ते कोणासही निश्चित सांगता येत नाही, पण खूप सुंदर अशी गणपतीची इथे मूर्ती आहे. तर आपण इथे पोहोचल्यावर गणपती महाराजांचे दर्शन घेऊन पुढील प्रवासासाठी जाणार आहोत. तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर असे त्या काळातील इथे गणपती मंदिर आपल्यास बघायला मिळते. इथे एक मावशी नित्य सेवा करत असे. येणाऱ्या पर्यटकांना ती पाण्याची व्यवस्था करीत असे. तर तुम्ही बघू शकता मंदिराची रूपरेषा. तर आता आपण पोहोचलेलो आहे डोंगराच्या शेवटच्या टोकावर. तर चला जाऊया आता वरती. जय श्रीराम. आपण जाऊन आलो पाहिजे. औरंगाबाद सिटी समृद्धी मार्ग समोर समृद्धी महामार्ग दौलताबाद ओम साईराम. तर आपण पोहोचलो देवगिरी किल्ल्याच्या शेवटच्या टोकाला म्हणजेच बारादरी 12 दरवाजांचे निवासस्थान येते. तर जाणून घेऊया थोडक्यात माहिती. बारादरी दमलेले पर्यटक जेव्हा पायऱ्यावरून वर येत पोहोचतात तेव्हा इथल्या बारादरीतले भव्य महलाच्या दर्शनाने जराशी विश्रांती घेतल्यावर सुखावतो. 12 कमानी असलेली ही इमारत आहे. इथे अष्टकोनी खोल्या आणि खोल्यांच्या छत घुमटाकृती आहेत. त्या लगतच खोलीत लोखंडी खिडक्या आहेत. प्रत्येक दरवाजावर एक खिडकी असून त्यातून मनोरम देखावे बघता येतात. बारादरींचे बांधकाम दगडी चुनेने केले दिसते. चुन्यांच्या थराचे डिझाईन मोहक आहे. इथे एक पाणी विक्रेता आहे. 1 रुपयात 1 ग्लास विकून पर्यटकांची तहान तो भागवत असतो. इथून पुढे गेले की पुढे शिखर बुरुज आहे. शिखराकडे जाताना डोंगर पोखरून एका गुहा इथे दिसते. एकनाथांचे गुरु आणि या किल्ल्याचे किल्लेदार जनार्दन स्वामी इथे निवास करीत असे म्हणतात. राजकारण आणि युद्धांनी त्रासलेल्या सामान्य जनतेस ते उपदेश मार्गदर्शन करीत किल्लेदार असूनही त्यांनी धार्मिक जीवनाची कास धरली. संसारात अटकलेल्यांना आणि आध्यात्मिक कास धरणाऱ्या सर्व धर्मियांना ही एक हक्काची जागा तेव्हा वाटत असावी. या गुहे 2 भाग आहेत. एकीकडे अखंड प्रवाह असलेली जलधारा इथे आहे. मोती टाका हे जलशयाचे नाव. प्रत्येक ऋतूत इथे पाणी साठवले असते आणि या साठवलेल्या पाण्यातून येणाऱ्या पर्यटकांची तहान 1 रुपयात बारादरीत ती मिटवली जाते. पर्यटकांना माहीत नसल्यामुळे धूर्त पाणी विक्रेते ते पाणी इथूनच आणून विकते. सहजपणे हाताने पाणी घेऊन पिता येणारी जलधारा याच गोव्यात आहेत. किल्ल्यावरील सर्वात उंच भाग. शिखरावर येईपर्यंत 3-4 वेळेस बसत उठत
एकदाचा शिखरावर पोहोचलो. श्वासोश्वासाची गती वाढली होती. थकून गेलो होतो. यापेक्षा वेरुळीने पाहणे परवडले असते असे शिखरावर आल्यावर वाटत होते. आणि तेव्हाच या उंच जागेवरून शहरातील आणि आजूबाजूच्या डोंगरांचा परिसर नजरेत बसल्यावर येण्याचा थकवा आणि आलेला कंटाळ्याचा विचार दूर निघून गेला. चारही बाजूने उंच उंच दिसणारे डोंगर अत्यंत सुंदर दिसते. बाला हिसार हा शिखरावरील सर्वात उंच भाग आणि इथेच श्री दुर्गा नावाची तोफ आहे. तर चला बघूया आता दुर्गा तोफची थोडक्यात माहिती. शिखरावरील दुर्गा तोफ किल्ल्याचा सर्वात उंच भाग हा आहे. इथेच विजयी ध्वज लावण्याची व्यवस्था आहे. अतिशय सुरक्षित असलेला यादवकालीन किल्ला केवळ फितुरीमुळे सत्तांवर आपण आले आता दौलताबादच्या किल्ल्याच्या टोकावर. हे आहे दुर्गा तोफ वरची शेवटची स्टोप. हे जनार्दन स्वामी मंदिर आहे. बंद आहे पण जनार्दन स्वामी मंदिर दुर्गा तोफ. आणि इकडं आहे. तर आता आपण पोहोचलोय दौलताबादच्या किल्ल्याच्या शेवटच्या टोकाला, जिथं आहे काळा पहाड तोफ कॅनॉन. बघू शकता काळा पहाड तोफ. चला बघूया आता. तर खालचा नजारा बघा कसा आहे. एकदम कडक उन्हात रस्ते, समृद्धी आणि वरती दुर्गा तोफ. जय शिवराय. आपण आलेले आहे दौलताबादच्या किल्ल्याच्या शेवटच्या टोकाला. तर तुम्ही ही समोर बघताय की काळा पहाड तोफ हे बघू शकता. अशी बनलेली सुंदर अशी बनलेली. त्याच्यावर काय काय निशाणी खूप सुंदर आहे. कलाकृती बनली. ओम साईराम, जय शिवराय. तर आत्ताच आपण काळा पहाड तोफ बघून चाललेलो आहे. शेवटची टोकावरची तोफ बघण्यासाठी, दुर्गा तोफ बघण्यासाठी किल्ल्याच्या शेवटच्या टोकाला जाणार आहोत. तर बघू शकता समोरच आहे दुर्गा तोफ, भव्य दिव्य अशी दुर्गा तोफ. तर इथे संपूर्ण माहिती दिलेली फलकावर तुम्ही बघू शकतात. तर आम्ही पण तुम्हाला थोडी माहिती सांगणार आहे दुर्गा तोफ विषयी. तर चला जाणून घेऊया दुर्गा तोफविषयी थोडक्यात माहिती आणि जाऊया वरती दुर्गा तोफ बघण्यासाठी. तर समोरच त्या काळातील दगडी पायऱ्या आहे वरती जाण्यासाठी. तर चला जाऊया आता वरती दुर्गा तोफकडे बघण्यासाठी. जय शिवराय. तर आता आपण पोहोचलो आहे देवगिरी किल्ल्याच्या शेवटच्या टोकाला, जिथे आहे दुर्गा तोफ. तर जाणून घेऊया दुर्गा तोफ विषयी थोडक्यात माहिती. ही तोफ दौलताबादच्या किल्ल्याच्या सर्वात उंच स्थानावर ठेवण्यात आलेली आहे. आसपासचे जे मोकळे मैदान आणि डोंगर शृंखलांनी येणाऱ्या शत्रूला लांबूनच निशाणा बनवण्यासाठी या तोफेला एका उंच आणि मजबूत बुरुजावर ठेवण्यात आलेले आहे. हिस्सेच्या सर्वात उंचावर या मोकळ्या मैदानात वाऱ्या शत्रूंपासून लांबूनच तोफेला एक उंच आणि लक्ष्य साधण्या मजबूत बुरुजावर ठेवण्यात गेले होते. या तोफेच्या मध्यभागी असलेल्या केंद्रित अक्षरामुळे हिला वर खाली तसेच आवश्यकतेनुसार उजवीकडे डावीकडे सहज फिरवता येत असे. या तोफेची मारक क्षमता सामान्यतः जवळपास 2 किमी आणि अधिक 3.5 किलोमीटर मानल्या जाते. नळीचा
आतील व्यास 18 सेंटीमीटरचा आहे, तर संपूर्ण लांबी 5.82 मीटर आहे. सनेची ही तोफ मिश्र धातू आणि बाह्य आवरणात ताण्यांपासून बनलेली आहे. तोफेच्या मागील भागात सजावटी अलंकरण केलेले आहे. तसेच देवनागरी लिपीमध्ये श्री दुर्गे अंकित केले आहे. या तोफेची स्थिती किल्ल्याच्या सुरक्षतेला मजबूत आणि सदृढ आधार देत असावी. साईराम. आत्ताच आपला दौलताबादचा किल्ला बघून झालेला आपण बघा. शेवटच्या टोकाला आहे दुर्गा तोफ बघितली आपण. आता आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आवडला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला